नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता कंबाईनचं वारं चालू झालं आहे। ठीक आहे, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तुमच्या परीक्षा होणार आहे आणि त्या कंबाईनमध्ये तुमच्या यशात थोडासा खारीचा वाटा घेण्यासाठी विदर्भ आयएस अकॅडमी ऑलरेडी म्हणजे नेहमी तत्पर असते। त्यामध्ये आपण एक घेऊन आलो आहे सिरीज, ती म्हणजे चालू घडामोडीची सिरीज। ठीक आहे, आता बघा, लक्ष द्या, चालू घडामोडीमध्ये आज आपण ज्यावर डिस्कस करणार आहे ते म्हणजे जसं थंबनेलमध्ये तुम्हाला दिसतंय, चालू घडामोडीचं मासिक ग्रीन बुक आहे। ठीक आहे, जानेवारी 2024चं। ओके, ठीक आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आता आयोग काय करतोय, म्हणजे आयोगाचा सध्याचा ट्रेंड सांगतोय मी, सध्या आयोगाच्या मनात काय चाललंय राज्यसेवा परीक्षावरून। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आयोगाने जे पूर्वी जो तुमचा करंटच्या नावाच्या खाली छळ केला होता तो आता बंद केला। आता चालू घडामोडी खरंच चालू घडामोडी असतील, म्हणजे करंट अफेअर खरंच करंट अफेअर आहे। 2021ला करंट अफेअर विचारलं होतं मुलांनो, ते करंट अफेअर नव्हतंच, ते प्राचीन इतिहास होतं। 58 महिन्याचं करंट अफेअर विचारलं होतं। सो त्याच्यामुळे आता जे करंट अफेअर आहे हे तुम्हाला जे दिसते ना, हे या अलीकडचं दिसतंय। म्हणजे फॉर एक्झाम्पल सर समजून सांगा, तर कालच्या पेपरवरून एक लक्षात आलं आहे, कालचा म्हणजे राज्यसेवेचा जो झाला त्याहून एक लक्षात आलं आहे की 12 ते 15 महिन्याचं करंट अफेअर हे तुमच्यासाठी मोर दॅन इनफ आहे। ठीक आहे, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की महाराष्ट्रात सर मग कोणतं पुस्तक वाचू, हा एक मुलांसमोर काय असतो प्रश्न। तर सिंपल आहे, एक तर तुम्ही पृथ्वीचं परिक्रमा वाचा, ठीक आहे, किंवा तुम्ही सिम्प्लिफाईड वाचा, ठीक आहे, किंवा जे ग्रीन बुक वापरतात विदर्भ आयएस अकॅडमीचं ग्रीन बुक, जे ग्रीन बुक एका चहाच्या किंमतपेक्षा सुद्धा स्वस्त आहे। म्हणजे चहा 12 रुपयाचा आहे, ग्रीन बुक 10 रुपयाचा आहे। ओके, सो परिक्रमा, सिम्प्लिफाईड आणि ग्रीन बुक या तीन पैकी कोणतंही एक, सर्व वाचायचे नाही, तसं करायचं नाही, कारण की सर्वांमध्ये जवळपास सारखाच डेटा असतो। ठीक आहे, फक्त ऑथेंटिसिटी थोडीशी कमी जास्त असू शकते। आणि मी सांगतोय बेस्ट बुक आहे, तिन्ही बेस्ट बुक आहे। ठीक आहे, मी जरी विदर्भच्या प्लॅटफॉर्मवर असलो तरी मी असं म्हणणार नाही फक्त ग्रीन बुकच वाचा, बेस्ट आहे, तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटते ती। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आयोग काय करतंय आता, फॅक्च्युअलकडे जरा जास्त लक्ष देतंय। म्हणजे आता फॅक्च्युअलकडे आयोगाचा ट्रेंड आहे, म्हणजे इथे तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणात, ठीक आहे, पूर्वीपासूनच हा ट्रेंड होता, पण पाठांतरावर जरा जास्त लक्ष आहे। सो त्यामुळे मग सर आता आमची परीक्षा आहे तर आम्ही काय करायला पाहिजे, तर करायला हेच पाहिजे, 2023 वर्षातलं संपूर्ण चालू घडामोडी आणि 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंतचं चालू घडामोडी तुम्हाला करायचं आहे। सो एवढं तुमच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। आता का बरं सर तुम्ही असं का सांगताय, आता तर 12-15 महिने म्हटलं, मग तुम्ही 2024 का म्हणत नाही, 23 का संपूर्ण म्हणता, त्याच्या मागचं कारण सांगतोय। बघा, ग्रुप बी आणि सी या परीक्षेसाठी तुम्हाला जी 15 महिन्याचं आहे प्रिलिमसाठी करायचं आहे, पण सोबत तुम्हाला काय करायचं आहे, इथं जेव्हा मेन्स येईल तेव्हा मेन्समध्ये 24 महिन्याचं करायचं आहे। मग मी म्हणतोय मेन्समध्ये नाहीतरी 24 महिने करणार आहे, त्यापेक्षा असं करायचं, आताच 23-24चं शिकून घ्यायचं, लिंक पण होऊन जातं आणि मेन्ससाठी पण तुम्ही प्रिपेअर राहता, बरोबर नाही का। सो अशा पद्धतीने आपण घेऊन आलो आहे। आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की सर बऱ्याच साऱ्या मुलांना कळतंय, हा प्रॉब्लेम येतो की सर वाचावं काय सोडून काय द्यावं, कारण की खूप साऱ्या न्यूज असतात। आता ऑब्वियस आहे, प्रत्येकच न्यूज महत्त्वाची नाही, मग कोणतं वाचायचं, काय वाचायचं। तर बघा, असं जर कन्फ्युजन असेल तर आपली एक संपूर्ण चालू घडामोडीची बॅच आहे, ज्यामध्ये 2024, कारण की 2 बॅचेस आहेत, तुम्ही 2024 ची बघायची, ज्यामध्ये जानेवारी डिसेंबर 2024 हे संपूर्णतः कव्हर अप केलाय। सर मग या बॅचचे ॲडिशनल बेनिफिट काय तर समजून घ्या। ही बॅच जी आहे, ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, म्हणजे हायब्रिड बॅच ज्याला म्हणताय ना, ती बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। म्हणजे ज्यांना लाईव्ह बघता येतं ते, आणि गृहिणी असतील, नोकरदार वर्ग असतात, ठीक आहे, यांना काय करता येतं, ते लाईव्ह बघता येत नाही, सो त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहेत। आता सर मग 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 23, 24, 30 आणि 1 डिसेंबर हे लेक्चर ऑलरेडी झाले आहेत, तर हे तुम्हाला इथं लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहेत। या बॅचचं स्ट्रक्चर असं आहे की हे आपण काय करतोय, सॅटरडेला आणि संडेला दुपारी 4 ते 8 लाईव्ह करतो, मग तुम्ही लाईव्ह बघू शकता, नाही तर तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार। आणि इतक्या दिवसात आपण संपूर्ण 24 महिन्याच्या घडामोडी काय केल्या आहेत इथं तुमच्यासाठी अवेलेबल करून दिल्या आहेत। सर्वात महत्त्वाचा ॲडिशनल बेनिफिट म्हणजे यामध्ये तुम्हाला
2023चा आणि 2024चा संपूर्णतः 12 तासाचा सेमिनार मिळेल, म्हणजे एक रॅपिड रिव्हिजन मिळेल. ठीक आहे, रॅपिड रिव्हिजन. आणि हे रॅपिड रिव्हिजन असेल, हे असेल 2023 ही वर्षाची आणि 2024 या वर्षाची. सो दोन्ही रिव्हिजन तुम्हाला मिळणार आहे. कधी? बॅच कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे 28ला आणि 29ला. 28/12 आणि 29/12ला. म्हणजेच तुमची शिकवणी प्लस तुम्हाला तिथे चालू घडामोडीचा संपूर्ण सेमिनार सुद्धा पाहायला मिळणार आहे. सो अशी बॅच विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. तुम्ही हे खरेदी करू शकता. परत एकदा सांगतोय, या थंबनेलची करायची. आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विदर्भ आय एस अकॅडमीला विचारू शकता. ठीक आहे, चला हे झालं इथपर्यंत. आता आपण काय करतोय, आपण शिकून घेतोय ते म्हणजे जानेवारीपासूनचं करंट अफेअर. आता इथून आपली सिरीज चालू झाली आहे. यापुढे तुम्हाला कंटिन्युअस लेक्चर येत राहतील. ओके, चलो बघा. जानेवारी 24, आता तुमच्याकडे ग्रीन बुक असेल समोर ठेवा, किंवा मग मी जे सांगतोय ते फक्त काय करायचं, लिहून घ्यायचं. हे तुम्ही करू शकता. आणि आपण बाय ट्रिक्स वगैरे हे करंट अफेअर शिकणार आहोत, कारण की करंट अफेअरमध्ये तुमच्या ट्रिक्स फार कामी पडतात. ओके, ह्या ट्रिक्सच असतात ज्या तुम्हाला मदत करतात. चलो भाई लोग, सबसे पहिली न्यूज आहे ते आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत गरबा नृत्याचा समावेश झाला. ठीक आहे, काय होतंय, युनेस्कोची जी अमूर्त सांस्कृतिक वारशाची यादी आहे, इथं गरबा नृत्याचा समावेश झाला. मग यावर प्रश्न कसा येईल? ठीक आहे, मी काय सांगितलं तुम्ही लिहून घ्यायचं फक्त. पहिली न्यूज आहे की युनेस्को नावाची जी संस्था आहे, ठीक आहे, युनेस्को या संस्था काय करते, अमूर्त वारसा. अमूर्त म्हणजे काय, जो तुम्हाला फील करता येतं, टच करता येत नाही. आता फॉर एक्झाम्पल काली पूजा आहे, दुर्गा पूजा आहे, किंवा समजा गरबा आहे. आता हे आपण बघू शकतो, म्हणजे फील करू शकतो, म्हणजे अमूर्त आहे. सो अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी, आपलं ते कल्चर आहे. आणि या अमूर्त सांस्कृतिक वारसा जी यादी आहे, या वारसा यादीमध्ये त्यांनी कशाचा समावेश केला, तो केला गरबा नृत्याच्या. आता ऑब्वियस आहे, गरबा नृत्य कधी खेळल्या जाते, नवरात्रीच्या दरम्यान. ठीक आहे, कुठला मुख्य प्रकार आहे, कुठला फोक डान्स आहे, तर तो आहे गुजरातचा. ठीक आहे, मग सर भारतात यापूर्वी असे अमूर्त सांस्कृतिक वारसे आहेत का, तर यस. हा जो आहे ना गरबा नृत्य, हा 15वा वारसा ठरलाय. कितवा? 15वा. कारण की यापूर्वी 14चा समावेश होता. म्हणजे हा काय असेल, हा 15वा सांस्कृतिक वारसा ठरणार आहे. पण कोणता? अमूर्त. ठीक आहे, आता याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आदिवासींमध्ये टिपऱ्या नावाने ओळखलं जाते. श्रीमंतांचा गरबा आणि जे गरीब लोक असतात त्यांचे टिपऱ्या नृत्य प्रकार म्हणून असते. नवरात्रीमध्ये आणि मुलं तिथं गरबा बघायला जात असतात. गरबा बघतात, काय बघतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे, तर बघा न्यूज इतकी सोपी आहे की युनेस्कोनं काय केलं आहे, 2023 मध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कशाचा समावेश केला, तो म्हणजे गरब्याचा. गरबा कितवा ठरला आहे, तो म्हणजे सर 15वा. मग सर यापूर्वी कोणता होता, तर 14वा होता, दुर्गा पूजा. कसं लक्षात ठेवू सर? लक्षात सोपी आहे. मोदीजी गुजरातचे, ठीक आहे, आणि त्यांची एकदम अपोनंट, राजकीय अपोनंट, त्या म्हणजे ममता दीदी, त्या वेस्ट बेंगॉलच्या. मग देखो बाई, एकीकडे हे 14वं हे राज्य आणि हे राज्य 15वं राज्य. इथली दुर्गा पूजा आणि इथलं काय, गरबा. आलं लक्षात? सो अशा प्रकारे आता बघा, यामुळे किती झाले मग अमूर्त सांस्कृतिक वारसा झाले 15. ठीक आहे, आता कधी असतंय, नवरात्री दरम्यान असतंय. ठीक आहे, आणि विधिवत आणि भक्तिमय नृत्य असतंय. आलं लक्षात? सो अशा प्रकारे ते आहे. कळालं का? झालं इथपर्यंत? चलो आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण. जगातील 8वं आश्चर्य, अंगकोर वाट मंदिर. ठीक आहे, जगातील 8वं आश्चर्य. सर आता ही काय कन्सेप्ट आहे, आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. यावर प्रश्न येऊ शकतात का, तर यस. बघा लक्ष द्या, काय माहिती आहे का, एक संस्था आहे पोरांनो, जिचं नाव काय आहे, न्यू 7 वंडर्स. काय नाव आहे ना, न्यू 7 वंडर्स नावाची संस्था आहे. ही संस्था कुठली आहे, स्विस. ठीक आहे, अशी संस्था आहे. आता ही संस्था काय करत असते, ही घेत असते प्लेबिसाइड. प्लेबिसाइड म्हणजे सार्वमत, लोकांचं वोटिंग घेत असते. सर्व लोकांचं जगातून मत मागवते आणि या सार्वमतामध्ये काही यादीमध्ये स्थळं असतात आणि त्या स्थळामधून काय निवडायचे असतात, आश्चर्य निवडायचे असतात. मग आता सर, मग आता कोणा निवडलं, तर बघा आता पण तुम्हाला माहिती आहे जगात 7 आश्चर्य होते. आता जगातलं जे 8वं आश्चर्य ठरलं आहे, ते ठरलं आहे अंगकोर वाट मंदिर.
अंगकोर वाट मंदिर. ठीक आहे. कुठे आहे सर हे? तर हे आहे बेटा मध्य आशियामध्ये. कुठे आहे? मध्य आशियामध्ये. आणि मध्य आशियामधला कोणता देश आहे? ज्याचं नाव आहे कंबोडिया. कोणता? कंबोडिया नावाचा देश आहे. सर वैशिष्ट्य काय आहे याचं? तर वैशिष्ट्य हे आहे बेटा, हे जगातील सर्वात मोठं मंदिर आहे. काय सांगितलंय? जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिर म्हणजे ऑब्वियस असेल, हिंदूंचं असेल. ठीक आहे. आणि किती एकरावर आहे माहिती आहे का? 400 एकर. आणि हे सर्वात मोठं असल्यामुळे, 400 एकरावर असल्यामुळे याला 1992 मध्ये, कधी? 1992 मध्ये याला काय मिळालं होतं? वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला होता. काय? वर्ल्ड हेरिटेज साईटचा काय मिळाला? दर्जा मिळाला. ठीक आहे. आता साईटचं स्पेलिंग चुकलंय, SITE करतो. ठीक आहे. झालं. बघा, 8वं आश्चर्य जगातलं अंगकोर वाट मंदिर मध्य आशियामध्ये कंबोडियामध्ये आहे. सर्वात मोठं मंदिर आहे 400 एकरावर. ठीक आहे. त्यानंतर याला 1992 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला आहे. आणि हा दर्जा कोण देत असतो? युनेस्को देत असतो. कोण देत असतं? युनेस्को. ठीक आहे. आणखी काय ऍडिशनल विचारेल सर? तर याचं तुम्हाला विचारेल बिल्ड म्हणजे कोण निर्माण केलंय. तर बघा लक्ष द्या. एक होता ज्याचं नाव होतं सूर्यवर्मन सेकंड. कोण? सूर्यवर्मन सेकंड. यानं काय केलं आहे? एक ख्मेर साम्राज्य होतं. कोणतं? ख्मेर. या ख्मेर साम्राज्याच्या राजधानीत याचं काय केलं होतं? याचं बिल्ड केलं होतं. कधी? ते केलं होतं 13वे शतक. आता 12वं किंवा 13वं शतक आयोग तुम्हाला दोन्ही देऊ शकेल. तर तुम्ही मोस्टली 12वं शतक सांगायचं, पण 13वं असेल तरी बरोबर. सो सूर्यवर्मन सेकंड ख्मेर साम्राज्याची राजधानी जी होती तिथं त्याचं बांधकाम केलं आहे. आणि 12व्या 13व्या शतकामध्ये केलं आहे. मी परत सांगतोय, 12वं नाही तर 13वं जे देईल ते. त्यानंतर सुरुवातीला हे एक हिंदू टेम्पल होतं. काय हिंदू टेम्पल होतं सर? कशाहून म्हणू शकता? कारण की तिथं कृष्णाचं बाणासुरासोबत झालेले युद्ध, त्यानंतर अप्सरा वगैरे जे आहेत, ठीक आहे, देवकथा ह्या त्या बिल्डिंगवर कोरलेल्या आहेत. ऑब्वियस आहे, मग हिंदूचं स्ट्रक्चर असेल ते. पण काय झालं माहिती आहे का? या सूर्यवर्मनचे नंतरचे जे सगळे वारस आहेत यांनी बुद्धिझम स्वीकारला होता. म्हणून पुढे हे तुम्हाला काय दिसेल माहिती आहे का? हे बुद्धिस्ट टेम्पल दिसेल. आलं लक्षात? आणि आता इथं कोणतीही पूजाविधी होत नाही, मात्र हे काय? एक म्हणजे साईट म्हणून त्याचा वापर केला जाते. आलं लक्षात? मग सर मला एक सांगा की हे आश्चर्य कशाहून ठरवत असतात? जगात हे आश्चर्य आहे कशाहून ठरवायचं? तर बेटा ते ठरवण्याची एक पद्धत असते. काय पद्धत असते माहिती आहे का? एक सर्वात पहिले जर तुम्हाला आश्चर्य ठरवायचं असेल तर एक सर्वात पहिले ती जी बिल्डिंग आहे ही काय असली पाहिजे? मानव निर्मित. म्हणजे असं नाहीये की निसर्ग निर्मित नसावी, ती कसावी? मानव निर्मित असावी. दुसरं म्हणजे ती कशी असावी? पडझड झालेली असावी. पडझड म्हणजे काय? ती आता संरक्षणाच्या स्थितीत असावी, म्हणजे त्याचं संरक्षण करावं असं. ठीक आहे. आणि तिथं काय? मोठ्या संख्येने पर्यटक येत जात असावे. आणि पर्यटन आकर्षित करण्यासाठीच आपण असा दर्जा देत असतो. आलं का लक्षात? मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. चलो बघा, जगातील 8वं आश्चर्य कोणतं आहे? अंगकोर वाट मंदिर. ठीक आहे. कुठे आहे? दक्षिण आशियाई देश आहे. मिड साऊथ एशियामध्ये तुम्हाला कंबोडिया नावाचा दिसतोय. ठीक आहे. इथं आणखी एक करायचा काय? मिड साऊथ एशिया. मिड साऊथ एशिया. ठीक आहे. साऊथ एशियामध्ये, मिड एशियामध्ये तुम्हाला दिसतोय. त्यानंतर 8वं आश्चर्य असणार, कारण की आता मग 7 होते 8वं. मला सांगा कुठे आहे? तर कंबोडियाची जे सियम रीप आहे त्या सियम रीपच्या शहराच्या उत्तरेस आहे, म्हणजे कंबोडियामध्ये आहे. दुसरं, ख्मेर साम्राज्याची राजधानी होती. ओके. 400 एकरापेक्षा अधिक आहे. सुप्रसिद्ध मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? विष्णूचं. कोणाचं? हे टेम्पल कोणाचं आहे? ते विष्णूचं, कारण की हे विष्णूचे उपासक होते. सो त्याच्यामुळे हे मंदिर आहे, हे मंदिर आहे विष्णूंचं. आलं लक्षात? झाले. त्याच्यानंतर पुढे याचं बांधकाम हे 1113 ते 1150 म्हणजे 12व्या शतकात, 12वं किंवा 13वं दिलं तरी इनफ असेल. ठीक आहे. हे वारसा यादीत टाकलंय कधी? 1992 ला. आणि जगातलं सर्वात मोठं मंदिर म्हणून याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे. तर हे काय आहे? गिनीज बुकात याची नोंद झाली आहे. काय? जगातील सर्वात मोठं मंदिर. ठीक आहे. गिनीज बुक मध्ये काय याचं रेकॉर्ड आहे की हे जगातलं सर्वात मोठं मंदिर म्हणून ओळखलं जात आहे. आलं लक्षात? समजलं? चला पुढे,
मग काय झालं, या मंदिराचं प्रचंड पडझड झाली आणि नंतर हे हिंदू मंदिर होतं, अखेरीस काय झालं, हे बौद्ध मंदिर झालं. आलं लक्षात. म्हणजे बघा, पाठ नसतात करत. ह्या न्यूज ज्या असतात ना, ह्या न्यूज फक्त समजून घ्यायच्या असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता याचं जीर्णोद्धार हे फ्रेंचांनी केलंय, भारत जर्मनी या देशांनी यासाठी संवर्धन केलंय. ठीक आहे. आता या मंदिराची रचना कशी असेल, तर याची बांधकाम शैली स्वतः आहे. अंगकोर वाट ही स्वतःची एक बांधकाम शैली आहे. म्हणून तुम्हाला जर विचारलंय कोणत्या शैलीमध्ये बांधलाय, तर काय सांगायचं, ती म्हणजे अंगकोर वाट. ना नागर वेसर असं काहीच नाही. अंगकोर वाट हीच एक सिस्टम आहे. 400 एकरापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आणि या भिंतीवर काय अप्सरांची चित्र वगैरे हे सगळं आहे. आलं लक्षात. आता जगातलं 8वं आश्चर्य कसं ठरवलं आता आहे, तर ऑब्वियस आहे, मानव निर्मित असावी, संरक्षणाच्या स्थितीत असावी. ठीक आहे. आणि याला वास्तुशास्त्रीय काय असलं पाहिजे, महत्व. आणि स्विस कॉर्पोरेशनची न्यू 7 वंडर आहे, ही त्याला तसा दर्जा देत असते. झालंय. मग सर आम्हाला जर 7 म्हणजे पहिले 7 वंडर्स आले, तर त्याच्या जोड्या कशा लावायच्या, तर बघा लक्ष द्या. सर्वात पहिले ग्रेट वॉल ऑफ चायना, हे सर्वांनाच माहिती आहे. ग्रेट वॉल कुठे आहे, चायनामध्ये. एवढं सर्वांना माहिती आहे, बस झालं. आता पेट्रा बघा लक्ष द्या, काय असते पेट्रा म्हणजे जळणे. आपण म्हणतो ना पेट्रोल जळतंय, पेट्रोल काय होतंय, जळतंय. म्हणजे पेट्रा कुठे आहे, जॉर्डनमध्ये. पेट्रोल जळतंय. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो, कोल जे असतात, कोल समजते ना, कोळशे. कोलवर काय करतो, किटली गरम करतोय किंवा इडली करतोय. कोलवर काय करतोय, इडली करतोय किंवा किटली गरम करतोय. पिझ्झा कुठला प्रसिद्ध आहे, मेक्सिकन पिझ्झा. माहिती आहे ना तुम्हाला, मेक्सिकन पिझ्झा. कोलवर गरम केलेली किटली. पेट्रा पेटणे जळणे. ठीक आहे. माचू पिचू पिचकलेला पेरू. झालंय. आणि क्राइस्ट द रिडीमर आहे ना, असा येशू ख्रिस्तांचा असा पुतळा, तो कुठे आहे बेटा, तो आहे ब्राझीलमध्ये. कुठे, ब्राझीलमध्ये. सो रिओमध्ये. हा लक्षात झालं की नाही पाठ, इतकं सोपी आहे. चलो नंबर नेक्स्ट, जागतिक आयुर्वेद महोत्सव कुठं पार पडला, तुम्हाला माहिती आहे ना. आता मागं विचारलं तर आंतरराष्ट्रीय राज्यसेवेला आंतरराष्ट्रीय काय होती, वकिलांची परिषद कुठं पार पडली. सो असा प्रश्न येऊ शकतोय. सो जागतिक आयुर्वेद परिषद कुठे पार पडली, तिरुअनंतपुरम. कुठे, तिरुअनंतपुरम. आता सर हे तिरुअनंतपुरम का चर्चेत आहे, याची कारण सांगा. आपण काय करत असतो, आपण सर्व न्यूज एका ठिकाणी लिंक करत असतोय. चला सुरुवात करूया की या वर्षी तिरुअनंतपुरम का चर्चेत आहे. ठीक है, तिरुअनंतपुरम. ओके चलो, तो भाई लोग पढ़ लेंगे कि यहाँ पे ये जो तिरुअनंतपुरम है हे ठीक आहे, हे न्यूज मध्ये का आहे. नंबर 1, सर्वात पहिलं म्हणजे देशातील पहिलं AI स्कूल, देशातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल कुठे आहे, तिरुअनंतपुरमला, केरळमध्ये. दुसरं, या स्कूलमध्ये सर्वात पहिली टीचर, AI टीचर कोण आहे बेटा, सांगा नाव काय आहे. तिचं नाव आहे इरिस किंवा आयरिस. लक्षात झालंय. बघा पहिलं AI स्कूल कुठं, तिरुअनंतपुरम. AI टीचर आयरिस आहे. ठीक आहे. दुसरं, तिरुअनंतपुरम आणखी का चर्चेत आहे, तर बेटा पहिलं पाम लीफ, पाम नावाचं ट्री असतं ना, तर त्याचं पाम लीफ लोक काय करायचे, जुने लोक हे काय करायचे, झाडांच्या पानावर लिहायचे. ठीक आहे. सो तसं पाम लीफ संग्रहालय कुठं आहे, तर काय सांगायचं, तिरुअनंतपुरमला आहे. आलं लक्षात. त्यानंतर आणखी तिसरं का चर्चेत आहे, तर तिसरं चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथं काय झाली, जागतिक आयुर्वेद परिषद, जागतिक आयुर्वेद परिषद. मग आता प्रश्न तुम्हाला असा पडेल की सर हे लक्षात कसं ठेवायचं, तर एकदम सिंपल आहे. बघा लक्ष द्या, केरळ असं स्टेट आहे जे आयुर्वेदा प्राचीन इतिहासाला जपतं, मॉडर्न कल्चरलाही जपतंय. म्हणजे बघा आयुर्वेदा ते AI. बघा लक्ष द्या, आपण काय लक्षात ठेवू, आपण लक्षात ठेवू सर आयुर्वेद ते AI असं सर्वच्या सर्व गोष्टी जपणारं एकमेव राज्य म्हणजे कोणतं, केरळ. समजलंय. आयुर्वेद ते AI हे सगळं जपणारं राज्य कोणतं, केरळ. आलं लक्षात. आता या केरळमध्ये आणखी 2-3 गोष्टी सांगतोय. बघा केरळमध्ये जर बघितलं तर तुम्हाला संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य हे काय आहे, या राज्यामध्ये संपूर्ण डिजिटल बँकिंग आहे. ठीक आहे, हे एक पहिला मुद्दा.
त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे केरळमध्ये इथं पहिला संविधान साक्षर जिल्हा आहे. पहिला संविधान साक्षर जिल्हा काय आहे? कोल्लम नावाचा. कोणता? कोल्लम. ठीक आहे. बघा, संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य, पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणजे त्यात तिथे लोकांना मिनिमम नॉलेज आहे असं. ठीक आहे. आता आणखी एक केरळमध्ये आणखी जर सांगायचं झालं तर केरळचं जे हायकोर्ट आहे बाळांनो, केरळाचं जे हायकोर्ट आहे हे पहिलं हायकोर्ट आहे. ठीक आहे. हे पहिलं हायकोर्ट आहे. SC म्हणजे हायकोर्ट, फर्स्ट हायकोर्ट आहे की ज्यानं आपला निकाल म्हणजे वर्डिक कोर्टाचा निकाल हा काय केला आहे, हा प्रादेशिक भाषेत, त्यांची जी प्रादेशिक भाषा आहे, कोणती प्रादेशिक भाषा आहे ती म्हणजे मल्याळम. कोणती आहे? मल्याळम. या भाषेत काय केला त्यांनी? प्रकाशित केला. आलं का लक्षात? म्हणजे बघा, आजपर्यंत एकही हायकोर्ट नाही की ज्याने त्याच्या लोकल लँग्वेजमध्ये काय दिला निकाल. तर हे अशा प्रकारे. म्हणून बघा, आयुर्वेद ते AI, आयुर्वेद परिषद तिरुवनंतपुरम, AI स्कूल तिरुवनंतपुरम, पामलिप संग्रहालय तिरुवनंतपुरम. त्यानंतर फर्स्ट राज्य आहे की ज्यांना आपला निकाल हा प्रादेशिक भाषेत दिला. त्यानंतर संपूर्ण डिजिटल राज्य आणि पहिला संविधान साक्षर जिल्हा आहे. आलं लक्षात? आता थोडंसं आणखी पुढे जाऊया आपण. आता बघूया पंजाब बद्दल. एक लक्षात ठेवायचं, पंजाबमध्ये 2-3 गोष्टी झाल्या. पंजाबमध्ये सर्वात पहिली गोष्ट झाली तो म्हणजे राईट टू वॉक, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला चालण्याचा अधिकार आहे. मग आता सर महाराष्ट्रामध्ये लोकांना चालण्याचा अधिकार नाही का? तर आहे बेटा, पण लक्षात ठेवायचं चालण्याचा अधिकार म्हणजे काय? फुटपाथवर आपल्याकडे मोस्टली तुम्हाला हॉकर्स दिसतात आहे ना, तर तिथं तसं नाही. तिथं फुटपाथ लोकांसाठी चालण्यासाठी अवेलेबल असतील, अतिक्रमण काढल्या जाईल. म्हणून चालण्याचा अधिकार देणारं पहिलं राज्य कोणतं? पंजाब. दुसरं, तुम्हाला माहित आहे पंजाब हरियाणा न्यायालयाने एक निकाल दिलाय की जर समजा जर डॉग बाईट होत असेल, कुत्रा चावत असेल, ठीक आहे, तर डॉग बाईटला तिथं काय दिलं जाईल? कंपन्सेशन. ठीक आहे. म्हणजे जर कुत्रा चावला असेल, पण कोणता कुत्रा असला पाहिजे? घरगुती काय नाही, भटका कुत्रा, स्ट्रे डॉग. जर भटका कुत्रा चावला असेल तर तिथं तुम्हाला काय देणार आहे? पर बाईट 10,000 रुपये. जायचं तिथं कुत्रा चावून घ्यायचा, 10,000 रुपये मिळतात. ठीक आहे. आणि जर 0.2 mm चा जर बाईट असेल तर त्याला 20,000 रुपये. अशा प्रकारे कंपन्सेशन मिळते. बरं, का बरं सर असं केलं असेल यांनी? असा येड्यांसारखा कायदा का केला? तर येड्यांसारखा कायदा नाही. वाघ बकरी टी ग्रुपचे जे अध्यक्ष होते पराग देसाई, त्यांच्या मग कुत्रा लागला आणि ते पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, म्हणून न्यायालयानं तसा निकाल दिला होता. आलं का लक्षात? कारण की कुत्र्यांची विल्हेवाट लावणे हे कोणाचं? ठीक आहे, कोणाची जबाबदारी असते? ती म्हणजे सरकारची, आणि सरकार ती जबाबदारी पार पाडू शकला नाही असं त्याचा अर्थ होतोय. समजलं? आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आणखी एका राज्याचा उल्लेख मी इथं करेल ते म्हणजे राजस्थान. बघा लक्ष द्या, राजस्थान असं राज्य आहे ज्याने काय केलं आहे? ज्याने राईट टू हेल्थ दिला आहे, आरोग्याचा अधिकार. म्हणजे सर आरोग्याचा अधिकार म्हणजे काय? राईट टू हेल्थ म्हणजे काय? तर बाळांनो लक्ष द्या, तुम्हाला माहिती आहे तर एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला मोठ्या प्रमाणात इंजुरी झाली असेल तर त्याला काय करावं लागतं? त्याला जावं लागतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर त्याच्यावर उपचार नाही झाले तर प्रायव्हेटमध्ये पहिले पैसे जमा करा, नंतर उपचार होतात. पण एका पहिल्या तासात उपचार झाले पाहिजे, त्याला गोल्डन आवर म्हणतात. जर गोल्डन आवरमध्ये उपचार झाले नाही तर मग काय होतात? प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून राजस्थाननं असा कायदा केला आहे की तिथं प्रत्येक व्यक्तीला प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर भरती केलं असेल तर त्याच्यावर पहिले उपचार करावे, सरकार ते पैसे भरेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर आता उपचार होऊ शकतो. दुसरं, हे असं राज्य आहे याने काय केलंय? अंधत्व निवारणाचा अधिकार दिलाय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी अंधत्व निवारण कार्यक्रम चालवला आहे. म्हणजे इथं काय असेल? इथं कोणताही व्यक्ती यापुढे अंध राहणार नाही याची काळजी या सरकारनं घेतली आहे. कळालं? समजलं का? हे सर्वात महत्त्वाचे न्यूज आहेत, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला? चला. मग जागतिक आयुर्वेद परिषद कुठे झाली? तिरुवनंतपुरम. आणि सर आयुर्वेद परिषदेचं उद्घाटन कोण केलं? तर काय सांगायचं? जगदीप धनखड सरांनी. कोणा? उपराष्ट्रपती जगदीप धनखड सर. आलं लक्षात? केरळामध्ये उपराष्ट्रपती गेले होते, राष्ट्रपती नाही ना, मोदीजी. ठीक आहे, चलो. आता आहेत बेटा निवडणुका. निवडणुकांमध्ये फारसं काही डोक्यात घ्यायचं नसतं.
निवडणुकांमध्ये काहीच गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ठीक आहे, आता बघा कोणत्या. आपण काय करतोय, फक्त क्रक्स लिहून घेतोय. आपल्या संपूर्ण बॅचमध्ये असंच आपण क्रक्स दिला असेल. सो ठीक आहे, चला आता बघा काय झालंय. 4 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या, सॉरी 5 राज्यांच्या. 5 जे राज्य आहेत, या 5 राज्यांचे इलेक्शन्स अलीकडे पार पडले. चला आता कोणकोणते 5 राज्य आहेत व्यवस्थित समजून घ्या. ठीक है, चलो सबसे पहला स्टेट है बेटा जिसका नाम है राजस्थान. दूसरा स्टेट है जिसका नाम है मध्य प्रदेश. तीसरा जिसका नाम है मिजोरम. चौथा जिसका नाम है छत्तीसगढ़. छत्तीसगढ़. आणि 5वं ते म्हणजे तेलंगणा. ओके, समजलं का? म्हणजे बघा की अलीकडे 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. कोणकोणत्या? राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड. ओके, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर ही कितवी आवृत्ती होती, म्हणजे कितव्या क्रमांक होता या निवडणुकीचा. तर बघा लक्ष द्या, राजस्थानचा पण 16वा क्रमांक होता आणि मध्य प्रदेशचा सुद्धा 16वा क्रमांक होता. मग विचारेल, अलीकडे निवडणुका पार पडल्या, राजस्थानची किती होती? 16वी. मध्य प्रदेशची किती होती? 16वी. मिझोराम पहिले निर्माण झालंय, याची 9वी. 3चा पाळा म्हणायचा. इथं 6वी आणि इथं 3री. समजलंय? तेलंगणा अलीकडे निर्माण झालं म्हणून 3री, छत्तीसगड त्याच्या आधी निर्माण झालं म्हणून 6वी, मिझोराम त्याच्या आधी 9वी. 16 16 3 6 9. मग महत्वाचा मुद्दा आहे की सर किती जागांसाठी पार पडली, किती जागांसाठी. तर बघा ही ना 200 जागा एकूण होत्या, पण एक मतदारसंघातील निवडणूक रद्द झाली होती मृत्यू झाल्यामुळे, तर 199. इथे 230 पैकी 230 जागांसाठी निवडणूक पार पडली. मिझोरम मध्ये बाळांनो ती निवडणूक पार पडली 40 जागांसाठी. किती? 40. छत्तीसगड मध्ये किती? तर आय थिंक छत्तीसगड मध्ये 70 का, एकदा बघायला बघू द्या. नाही 90 साठी, सॉरी 90 साठी. आणि तेलंगणामध्ये किती? तर 119. किती? 119 किंवा 117, बघू आपण पुढे. मला वाटतंय 119 असेल, बघू द्या तरी एकदा, चूक नको व्हायला. तेलंगणामध्ये जी निवडणूक पार पडली ती म्हणजे 119. ओके झाले, हां बरोबर 119. मग आता बघा की सर इथं विजयी पक्ष कोणता आहे? पक्षावर कधीच येणार नाही. फक्त प्रश्न काय येईल तुम्हाला की इथे जे मुख्यमंत्री झाले हे कोण झाले, काय विचारेल तुम्हाला? मुख्यमंत्री विचारेल. तर बघा ऑब्वियस राजस्थानमध्ये जे झाले, तर राजस्थानमध्ये खूप जास्त ऊन असते ना, तर मग तिथं जास्त खूप प्रमाणात लोक लाल होतात. सो राजस्थानमध्ये भजनलाल. कोण? भजनलाल शर्मा. कोण? भजनलाल शर्मा. दुसरं मध्य प्रदेशमध्ये कोण? मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर मोहन यादव. मोहन यादव. तुम्हाला माधव, माधव हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठे आहे? ठीक आहे, माधव कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. माधव म्हणजे मोहन, मोहन म्हणजे श्रीकृष्ण यादव. ठीक आहे. मिझोराम, मिझोराम म्हणजे मध्ये लालदू होमा. कोण? लालदू होमा IPS अधिकारी होते आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार सर्वात पहिले कारवाई झालेला पहिला खासदार जर कोण असेल तर लालदू होमा. ओके. छत्तीसगडमध्ये कोण? विष्णुदेव साय. कोण? छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय. साय म्हणजे 36, 6 36, 6 6 36. तेलंगणा अनामुला, अनामुला रेवंथ रेड्डी. रेवंथ रेड्डी. ओके, कळालं का? चलो बघा 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या. राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा. 16वी 16वी 9वी 6वी 3री. पाठ करायला सोपी. 200 जागांसाठी एकच जागांसाठी कमी झाली. 230 40 90 आणि त्या ठिकाणी किती आहे? 119. राजस्थानमध्ये लाल भजनलाल, मध्य प्रदेश बांधव मोहन, मिझोराममध्ये लालदू होमा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असतो रामपूजा असते, त्यामध्ये काय करते? होम केले जाते. ठीक आहे. छत्तीसगड 36 6 6 36 साय आणि तेलंगणामध्ये अनामुला रेवंत रेड्डी. ओके चलो आता बघा
थोडंसं याला ब्रीफमध्ये बघून घेऊ आपण, थोडंसं ब्रीफमध्ये व्यवस्थित हा, कारण की आयोग आता असे प्रश्न विचारतंय तर ऑब्वियस आहे थोडंसं तुम्हाला काय करेल, थोडंसं डीपमध्ये विचारू शकते. छत्तीसगड निवडणूक किती जागांसाठी झाली? 90 जागांसाठी. ठीक आहे, 90च लिहिलं ना आपण. ठीक आहे, 90, यस 90च लिहिलंय. ठीक आहे, 90 जागांसाठी झाली. 3 डिसेंबरला रिझल्ट आला. बीजेपी कोण आहे? निवडून आली आहे. आणि कोण झालं? विष्णुदेव साय झाले. आलं लक्षात? विष्णुदेव साय. आणि यावर्षीचे मुख्यमंत्री ग्रामपंचायतच्या सरपंचापासून गेलेले आहेत. आलं लक्षात? ते गावचे सरपंच होते आणि त्याच्यानंतर मग ते काय आहे तिथं निवडून आले. चालेल. त्यानंतर नेक्स्ट मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये 16वी निवडणूक होती. ठीक आहे, 230 जागांसाठी. ओके, आणि इथं काँग्रेसच निवडून आली आहे आणि इथून कोण आहे? मोहन यादव हे काय झाले? मुख्यमंत्री झाले. ओके, उज्जैन मतदारसंघातून. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी झाली पण 199 जागांसाठी झाली. 200 जागा आहेत एकूण, 199. आणि इथं कोण झाले? भजनलाल शर्मा. हे पण काय होते? हे पण गावचे सरपंच होते आणि सरपंचानंतर मग ते हळूहळू ठीक आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली. 119 पैकी जवळपास काँग्रेसच्या जागा दिसतात 64 आणि अनमुला रेवंत रेड्डी हे काय झाले? दुसरे. ठीक आहे, दुसरे. मिझोराममध्ये लालदुहोमा, झोराम पीपल्स मुवमेंट. कोणता पक्ष आहे? झोराम पीपल्स मुवमेंट असा पक्ष आहे यांचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई झालेला पहिला व्यक्ती कोण आहे? तर लालदुहोमा. काय नाव आहे? लालदुहोमा. बाकी नाही वाचलं तरी चालते बाळांनो, कारण की राजकीयमध्ये इतकं फारसं विचारत नाही. चलो अब आगे बढ़ेंगे. ते म्हणजे नारी अदालत. ठीक आहे, आता काय कन्सेप्ट आहे व्यवस्थित समजून घ्या. आता कन्सेप्ट कडे जातोय ज्याचं नाव आहे नारी अदालत. मग सर हे नारी अदालत काय कन्सेप्ट आहे? बघा काय आहे, एक मंत्रालय आहे ज्याचं नाव आहे केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालय. ठीक आहे, आता मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, सध्या आयोगाचा असा ट्रेंड चालू आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट फार बारीकाईने माहित असली पाहिजे. सो केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालय आहे. हे मंत्रालय काय करतंय बाळांनो? या ठिकाणी एक मिशन चालवतोय. ठीक आहे, एक योजना चालवतोय जे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातली एक काय आहे स्कीम आहे ज्याचं नाव आहे मिशन शक्ती. काय नाव आहे? ज्याचं नाव आहे मिशन शक्ती. आता ऑब्वियस आहे, शक्ती कोणाला म्हणतात? स्त्रीला म्हणतात. आणि या मिशन शक्तीच्या अंतर्गत सरकारनं एक प्रोजेक्ट चालू केला आहे. बघा, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालय हे मिशन शक्ती नावाचं एक अभियान चालवतंय. या मिशन शक्तीच्या अंतर्गत एक काय आहे, एक पायलट प्रोजेक्ट चालू केला आहे. आता पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय? पायलट प्रोजेक्ट म्हणजे असा प्रोजेक्ट की जो सुरुवातीला आपण प्रयोग करून बघतोय, जर सक्सेस झाला तर कंटिन्यू करायचा, नाही तर बंद करायचा. सो त्यांनी एक प्रोजेक्ट चालू केला ज्याचं नाव काय आहे? नारी अदालत. आता ऑब्वियस आहे, नारी अदालत कशासाठी असतील? महिलांचे जे कौटुंबिक घरगुती विवाद आहेत, विवाह विषयक वगैरे, याला काय करणे, याच्यावर तोडगा काढण्यासाठी हा प्रोजेक्ट आपण चालू केला. मग तुम्हाला प्रश्न एवढाच येईल की अलीकडे नारी अदालत हा प्रकल्प चालू केला, हा कोणतं मंत्रालय? तर ऑब्वियस आहे महिला व बाल कल्याण. आणि कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत? मिशन शक्ती. मग सर पायलट प्रोजेक्ट आहे तर संपूर्ण भारतात तर नसेलच, मग कुठं चालू केला? तर त्याचा कोड करायचा आज. आज म्हणजे काय? आसाम. ज म्हणजे काय? जम्मू काश्मीर. कुठं चालू केला? आसाम व जम्मू काश्मीर. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं बाळांनो, हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट हा सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून फक्त 2 राज्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. आणि यासाठी प्रत्येक गाव स्तरावर नारी अदालत चालू केले जाणार आहेत. आणि याच्यामध्ये ज्या सगळ्या न्यायदान करणाऱ्या असतील त्यांना काय म्हणतील? न्यायसखी. महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या असतील त्यांना काय म्हटलं जाईल? न्यायसखी म्हटलं जाईल. बस एवढा प्रश्न तुम्हाला काय होईल इथं विचारला जाईल. व्यवस्थित समजलं का? झालंय. चलो न्यूजकडे जाऊया आपण. बघा, मग मिशन शक्ती अंतर्गत नारी अदालत हा टप्प्याटप्प्याने राबवण्याचा सरकार निर्णय घेतलाय. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणींनी हा निर्णय घेतलाय. ठीक आहे, सुरुवातीला हे एका टप्प्यात आहे, ते म्हणजे आसाम आणि जम्मू काश्मीर आज मध्ये. ठीक आहे, आणि इथं काय केलं जाईल? इथं सरकार स्त्रियांचे जे दररोजचे प्रॉब्लेम आहे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. ओके, नंबर नेक्स्ट. आता बघा,
जलशक्ती मंत्रालय हे काय करेल, नवी दिल्लीत जल इतिहास उत्सवाचे आयोजन करणार आहे. आणि हा उत्सव कशासाठी आहे तर बघा, हा आहे जल वारसा स्थळांच्या सुरक्षेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि जनतेमध्ये मालकीची भावना निर्माण करून काय करणे, त्या ठिकाणी पर्यटनाला चालना देणे. ओके, चला समजून घ्या. याच्या मागे कन्सेप्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. ती कन्सेप्ट म्हणजे आपला आझादी का अमृत महोत्सव. ठीक आहे, ठीक आहे, आझादी का अमृत महोत्सव. आपल्या याला जे 75 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याला, त्यासाठी आपण आझादी का अमृत महोत्सव हे अभियान चालवलंय, ज्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 सरोवर निर्माण केले, ज्यांचं नाव काय आहे, अमृत सरोवर. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हे एक पहिली न्यूज. दुसरी म्हणजे काही ठिकाणी काही जुन्या विहिरी आहेत, बावडी जुन्या विहिरी वगैरे आहेत. ठीक आहे, तर याला सरकारनं काय केलंय, जलवारसा म्हणून घोषित केलाय. काय केलं आहे, जलवारसा. आणि लोकांनी तो जलवारसा टिकवला पाहिजे म्हणून आपण काय केलं आहे की जल इतिहास उत्सव आयोजित केला आहे. म्हणजे लोकांना काय करायचं, जुना जलवारसा समजून सांगणे. ठीक आहे, याला काय म्हणतात, जल इतिहास महोत्सव. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक समजून सांगतोय. समजा रॉबर्ट क्लाईव्हनं एखादं भारतामध्ये एखादं, रॉबर्ट क्लाईव्ह फार जुनं नाव झालं, समजा शाहू महाराजांचं उदाहरण घेऊ. शाहू महाराजांनी एखादं धरण बांधून ठेवलं असेल तर तो आपला जलवारसा आहे आणि हा लोकांना कळायला पाहिजे, लोकांनी यांचं संवर्धन केलं पाहिजे. पर्यटन याला काय मिळाला पाहिजे, बढावा. यासाठी आपण नवी दिल्लीमध्ये काय चालू केलं बाळांनो, नवी दिल्लीमध्ये जल इतिहास महोत्सव चालू केलाय. कुठं झाला एवढंच विचारलं जाईल. जसं आयुर्वेद तिरुवनंतपुरम आणि जल महोत्सव कुठं आहे, नवी दिल्लीमध्ये. ओके, चलो नेक्स्ट वन, पुढे जाऊया. हा, जगातील सर्वात मोठं ऑफिस डायमंड बोर्स. आता एक लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात मोठं ऑफिस आहे. आतापर्यंत जगातलं सर्वात मोठं ऑफिस होतं पेंटागॉन. ठीक आहे, बघा लक्ष द्या. जर आतापर्यंत जर तुम्ही बघितलंय तर आतापर्यंत जगातलं सर्वात मोठं ऑफिस ज्याचं होतं पेंटागॉन. ठीक आहे, आणि हे पेंटागॉन कुठे आहे, अमेरिकेचं मुख्यालय आहे. कशाचं, लष्कराचं. हे जगातलं सर्वात मोठं ऑफिस होतं. पण सरकारनं काय केलंय, भारत सरकारनं अलीकडे आपल्या देशात काय केलंय, सर्वात मोठं ऑफिस, जगातलं सर्वात मोठं ऑफिस निर्माण केलंय. आणि या ऑफिसचं नाव काय आहे, डायमंड बोर्स. काय नाव आहे, डायमंड बोर्स. आता डायमंड बोर्स का म्हणतात, कारण की इथं हिरे व्यापाऱ्यांचं हे मोस्टली ऑफिस असेल. ठीक आहे सर, याचं प्लेस कुठं आहे, तर हे आहे बाळांनो सुरतमध्ये. सुरतमध्ये एक गाव आहे ज्याचं नाव आहे खाजोडा. सुरतमध्ये खाजोडा ग्राम आहे. या खाजोडा गावामध्ये हे डायमंड बोर्स ऑफिस आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं, या ऑफिसमध्ये जवळपास 9 इमारती आहेत. किती, 9 इमारती. आणि प्रत्येक इमारतीला जवळपास 15 मजले आहेत, 15 स्टोरीज आहेत. स्टोरी म्हणजे मजले, मजले आहेत. आणि याची जी क्षमता आहे किती आहे, 2600 कर्मचारी. म्हणजे ॲट ए टाइम 2600 कर्मचारी इथे काम करू शकतात. ठीक आहे, सो असं जगातलं सर्वात मोठं ऑफिस म्हणजे काय, त्याचं नाव आहे डायमंड बोर्स. पण आणखी एक मुद्दा इथं क्लिअर करतोय, जर जगातला सर्वात मोठा डायमंड क्लस्टर म्हटलं, ऑफिस नाही म्हणत मी, जगातला सर्वात मोठा डायमंड क्लस्टर, क्लस्टर म्हणजे समूह जर म्हटलं तो कुठे आहे, मुंबईला, ना की गुजरातला. बघा, ऑफिस म्हटलं तर डायमंड बोर्स आणि क्लस्टर जर म्हटलं तर मुंबईला. आलं लक्षात, चालेल. चला मग व्यवस्थित लक्ष द्या. पंतप्रधान मोदी जी यांनी 17 सितंबरला बर्थडे के दिन मोदी जी ने क्या करा था, सूरत जवळ खाजोडा गावामध्ये डायमंड बोर्स या ऑफिसचं काय केलंय, उद्घाटन केलं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 9 टावर आहेत, प्रत्येक टावर मध्ये 15-15 मजले आहेत. 2600 कर्मचारी ॲट ए टाइम काम करू शकतात. आणि सर्व हिरे व्यावसायिक आहेत या ठिकाणी असतील. याच्यापूर्वी पेंटागॉन होती. ठीक आहे, जी एर्लिंग्टन शहरात होती. कोणत्या, एर्लिंग्टन. आता यापेक्षा हा मोठा विस्तीर्ण एरिया आहे. दिसतंय तुम्हाला, चालेल. नंतर पुढे आता पुढचा मुद्दा आहे पहिलं आदिवासी विद्यापीठ. ठीक आहे, काय मुद्दा, न्यूज आहे पहिलं आदिवासी विद्यापीठ. आता व्यवस्थित लक्ष द्या की आदिवासी लोकांच्या संदर्भात शिक्षण देणे, त्यांच्या कल्चरच्या संदर्भात अभ्यासक्रम, सो असं पहिलं केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आपल्या इथं चालू करण्यात आलं.
कुठं ते म्हणजे मुलुगू. काय आहे? मुलुगू. आणि कुठे आहे? तेलंगणामध्ये. कुठे? मुलुगू, तेलंगणा. आलं लक्षात? जसं आपल्याकडे नाही का तुम्हाला माहिती आहे मरीमाय, मातामाय असं अशा असतात ना, देवी असतात ना, तसंच तिथं आदिवासींमध्ये समाक्का आणि सराक्का यांना देवी मानतात. कोणाला? समाक्का आणि सराक्का. आणि यांचंच नाव इथं दिलंय. काय काय म्हणेल मग याला? समाक्का सराक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ. काय? समाक्का सराक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ. कुठे आहे? मुलुगू, तेलंगणामध्ये. तुम्हाला हा प्रश्न सरळ सरळ विचारला जाईल की भारतातलं सर्वात पहिलं आदिवासी विद्यापीठ कुठं चालू करण्यात आलं? तर मुलुगू, तेलंगणा. मग काय लक्षात ठेवायचं? आदिवासी मुलगा. काय? आदिवासी मुलगा किंवा आदिवासींमध्ये मुलीला देवी मानण्याचा प्रघात आहे. आलं लक्षात? झालंय? चलो. तर बघा, पहिलं कुठं आहे? मुलुगू मध्ये. आदिवासी समुदायाच्या संरक्षणासाठी काय केलं जाणार आहे? समाक्का सरक्का यांच्यावरून ह्या विद्यापीठाचं नाव दिलंय. आलं लक्षात? चलो. शेख हसन खानवर प्रश्न येणार नाही, तो काही महत्वाचा नाही. पूर्व विभागीय परिषद. आता ऑब्वियस आहे, पूर्व विभागीय परिषद फक्त कुठं पार पडली हे लक्षात ठेवायचं. पूर्व विभागीय परिषद पार पडली पाटणामध्ये. ठीक आहे, माहिती आहे ना तुम्हाला? विभागीय परिषद असतात. 1956च्या कायद्यामध्ये विभागीय परिषदा निर्माण केल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतात वेगवेगळ्या विभाग आहेत. समजा पश्चिम, पूर्व, ठीक आहे, त्याच्यानंतर दक्षिण, मध्य आणि उत्तर, आणि एक ईशान्य भारताची वेगळी आहे. 72चा कायदा तो आहे. तर त्याची पूर्व विभागीय परिषद पार पडली. आता हे याचा अध्यक्ष नेहमी गृहमंत्री असतात. जागतिक गुंतवणूक परिषद कुठे पार पडली? तर ऑब्वियस लक्षात ठेवायचं, जागतिक कोणती परिषद पार पडायची असेल दिल्लीत पडत असते. लक्षात ठेवायचं, कोणतीही जागतिक परिषद पार पडायची असेल तर दिल्लीत, कारण की कोणीही नॅशनल कॅपिटलमध्येच बोलावत असते. आता महाराष्ट्रातली मोठी जर असेल कोणती परिषद तर कुठे होईल? मुंबईला. तसंच म्हणून जागतिक शब्द दिसला की समजून घ्यायचं ते कुठं होईल? ते म्हणजे दिल्लीमध्ये. आणि बघा, ही परिषद पहिल्यांदाच भारतात आयोजित होती. मग बघा याच्या पण संदर्भात काय, सर्वात पहिली ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट, ठीक आहे, कुठे पार पडली? तर ती पार पडली नवी दिल्लीला. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, हिचं आयोजन फर्स्ट टाइम इन इंडिया, म्हणजे भारतात हे पहिल्यांदाच काय होतंय? आयोजित होतंय. कळालं? ठीक आहे, चलो. त्यानंतर जगातील सर्वात मोठं ध्यान साधना केंद्र. आता बघा, सर्वात मोठं जर म्हटलं तर हे मंदिर वगैरे नसतं, हे ज्ञान साधना केंद्र असतं. बघा, वाराणसी आहे. या वाराणसीमध्ये एक उमराह आहे. या उमराह मध्ये एक भाग आहे चौबेपूर. तुम्ही वाराणसी लक्षात ठेवलं तरी चालतंय. इथं जगातलं सर्वात मोठं ज्ञान साधना केंद्र आहे. ज्ञान साधना केंद्र म्हणजे जिथं लोक ज्ञान करू शकतात. सो ज्ञान साधना केंद्र. मग लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात मोठं ज्ञान साधना केंद्र कुठे आहे? वाराणसी, उमराह, चौबेपूर. आणि याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे सर्वेद मंदिर, म्हणजे सर्व वेद, सर्वेद महामंदिर. लक्षात ठेवायचं बाळांनो, हे इतकं मोठं आहे की इथं ॲट ए टाइम 20,000 लोक ध्यान साधना करू शकतात. किती? 20,000 लोक ॲट ए टाइम ध्यान साधना करू शकतात. समजलं का? ज्ञान साधना केंद्र, वाराणसी, उमरा, चौबेपूर, सर्वेद महामंदिर, 20,000 लोक ॲट ए टाइम करू शकतात. मंदिर वगैरे नाही, तर हे काय आहे? हे आहे ते म्हणजे ज्ञान साधना केंद्र. आलं लक्षात? तुम्हाला विचारला जाईल सरळ सरळ प्रश्न की जगातलं सर्वात मोठं ध्यान साधना केंद्र या शहरात आहे. तर कोणत्या शहरात आहे? ते म्हणजे वाराणसीमध्ये. तर बघा, चौबेपूर भागातील उमरामध्ये, वाराणसीमध्ये हे आहे. ठीक आहे. मोदीजींनी याचं काय केलं? उद्घाटन केलंय. 2004 पासून कन्स्ट्रक्शन चालू होतं, आता अलीकडे झालंय. ठीक आहे. नंतर बघा, ग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट. आता ऑब्वियस आहे, कुठं झाली असेल? दिल्लीमध्ये. ग्लोबल शब्द दिसला की दिल्ली. आलं लक्षात? त्यानंतर अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलं. आता बघा, अयोध्येच्या मंदिरावर तर आपण स्वतंत्र प्रकाश टाकू, पण आता इथे थोडीशी गोष्ट एक समजून सांगतोय. बघा, लक्ष द्या. अयोध्येचं जे, ठीक आहे, अयोध्यामध्ये हे का चर्चेत आहे? 2-3 गोष्टीमुळे. नंबर 1, सर्वात पहिलं, अयोध्येची जी नदी आहे कोणती? शरयू रिव्हर. कोणती आहे? अयोध्येला कोणती नदी आहे?
शरयू हा प्रश्न विचारला जातो. ही शरयू नदी ही अशी नदी आहे जिथं भारतातील पहिला जो सोलार, ठीक आहे, इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे शिप आहेत. म्हणजे इथं काय असतील, सौर ऊर्जेवर आधारित सौर, ठीक आहे, बोट प्रकल्प. म्हणजे सर्व बोट ह्या सौर ऊर्जेवर चालतील असा प्रकल्प सर्वात पहिले कुठं आहे, तर शरयू नदीमध्ये आहे. दुसरं का चर्चेत आहे, या अयोध्येमधलं जे रेल्वे स्टेशन आहे, काय आहे, रेल्वे स्टेशन, याला काय नाव दिलंय मी, त्या अयोध्या धाम. बघा लक्ष द्या, रेल्वे स्टेशनला काय नाव दिलं आहे, अयोध्या धाम रेल्वे स्टेशन. ठीक आहे. आणि तिसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे की आणखी काय चर्चेत आहे, तर इथलं जे एअरपोर्ट आहे, ठीक आहे, इथलं जे एअरपोर्ट आहे त्याला काय नाव दिलंय माहिती आहे का, त्याला नाव दिलंय महर्षी वाल्मिकी. कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं. गुरुचं नाव एअरपोर्टला दिलंय, गुरुचं नाव एअरपोर्टला दिलंय आणि रामांचं अयोध्या धाम असं कोणाला दिलंय, ते म्हणजे रेल्वे स्टेशनला नाव दिलंय. आलं का बाळांनो लक्षात, समजलं का. सो अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. म्हणून ना इथे तुम्हाला असं दिसेल की, ठीक आहे, इथे अयोध्या जे आहे, ठीक आहे, अयोध्या, या अयोध्येमध्ये, ठीक आहे, तुम्हाला जे पहिला शरयू नदीमध्ये पहिला सौर बोट प्रकल्प, त्यानंतर रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्या धाम आणि एअरपोर्ट काय, महर्षी वाल्मिकी. क्लिअर. पुढे जाऊया. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिलाय की ते 370 हटवला आहे, तो निर्णय अगदी वैधानिक आहे. ही यावर काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे. आता बघा, नौदलाचा जो बॅज आहे, ठीक आहे, याच्यावर शिवकालीन राजमुद्रा, हे जे आहे ना, तर या ठिकाणी शिवकालीन राजमुद्रा. तर नौदलाच्या बॅजवर काय केलं आहे, असं म्हणतात, भारतातील जे म्हणजे नौदल आहे त्याचे जनक कोणाला म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना. सो त्याच्यावरून काय केलंय, नौदल अधिकाऱ्यांना जो बॅज बनवला अधिकाऱ्यांसाठी, त्याच्यावर काय आहे, त्याच्यावर शिवकालीन राजमुद्रा आहे. लक्षात ठेवायचं, शनो वरुण असं त्याच्यावर लिहिलं आहे. आता बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे उल्फा. ओके, लक्षात ठेवायचा, अलीकडे केंद्र सरकार आणि उल्फा यांच्या दरम्यान शांतता करार झाला. बघा, एक काय आहे, एक संघटना आहे दहशतवादी, उल्फा. काय नाव आहे, उल्फा, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. बघा लक्ष द्या, युनायटेड लिबरेशन ऑफ फ्रंट ऑफ आसाम हा दहशतवादी गट आहे. यानं सरकारसोबत शांतता करार केला की यापुढे आम्ही सरकारला त्रास देणार नाही. हा करार किती आहे, त्रिपक्षीय आहे. त्रिपक्ष का बरं, कारण की एक सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरा आसाम सरकार आणि तिसरं उल्फा संघटना. म्हणून हा करार त्रिपक्षीय आहे. कोणाकोणा दरम्यान, हा पहिलाच भारतातील पहिला करार आहे की जिथं काय झालं आहे, शांतता प्रस्थापित करण्याला सरकारला यश आलं. यांना सांगितलं की तुम्ही शांतता प्रस्थापित करा, बाकी गोष्टी आम्ही बघतो तुमच्या. ठीक आहे. सो युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, यू उल्फा. आलं लक्षात. चलो, उल्फा संघटनेवर विचारल्या जाऊ शकते. उल्फा ही फुटीरतावादी संघटना आहे. आलं लक्षात. झालं, 79 मध्ये स्थापन झाली होती. हे बघा, हा झाला करार. त्याच्यानंतर भारत न्याय यात्रा, हे काही विचार नाही, राजकीय न्यूज आहे. देशातील सर्वात लांबीचे महामार्ग महाराष्ट्र. आता बघा, आपल्या देशात 2023च्या डेटानुसार सर्वात लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. एक तर सर्वात पहिले समजून घ्या, नॅशनल हायवे मध्ये जर तुम्ही बघितलंय, ठीक आहे, जातो मी पुढे. समजा जर रोड नेटवर्क म्हटलं, ठीक आहे, नॅशनल हायवे, तर तुम्हाला असं दिसेल, नॅशनल हायवेज, ठीक आहे, यामध्ये टॉपला आहे अमेरिका. अमेरिकेत सर्वात जास्त जाळा आहे. सेकंड नंबर मग गेलं रस्त्याच्या जाळ्यामध्ये भारत, कारण की पहिले चीन होता, आता भारत गेलंय. आणि 3 नंबर ते गेलाय चायना. आलं लक्षात. झालंय. आता एक लक्षात ठेवायचं, जर भारतात तुम्ही बघितलंय तर भारतात सर्वात लांबीचे जर तुम्हाला हायवे जर दिसतील तर कुठे दिसतात, महाराष्ट्रात. 2 नंबर कुठे दिसतात, ते म्हणजे उत्तर प्रदेश. आणि 3 नंबर कुठे दिसतात, तर ते म्हणजे राजस्थान. म्हणजे हे जिथं जास्त क्षेत्रफळ असतं तसं म्हणू शकतो आपण. आलं लक्षात. बघा, जगात सर्वाधिक लांबीचे नॅशनल हायवे कुठे, अमेरिका. 2 नंबर भारत, 3 नंबर चायना. भारत, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. ठीक आहे. तर बघा,
देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात आहे. किती? 18,000 किलोमीटरच्या जवळपास आहेत. किती? 18,000 किलोमीटरच्या जवळपास. एवढंच लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. ठीक आहे. तर मग काय लक्षात ठेवायचं की MUR मुर रस्ते कशाचे बनत असतात? मुरुम पासून बनत असतात ना. MUR महाराष्ट्र, UP आणि राजस्थान. ठीक आहे. सिलक्यारा बोगदा तुम्हाला माहित आहे, या सिलक्यारा बोगदामध्ये 41 मजूर फसले होते आणि यांना काढण्यासाठी अर्नॉल्ड डिक्स नावाच्या व्यक्तीला बोलावलं होतं. आता इथं काय काय प्रश्न बनतील तुम्हाला सांगतोय. नंबर 1, सर्वात पहिले अलीकडे कोणत्या बोगद्यामध्ये लोक अडकले होते? ज्याचं नाव काय करायचं? सिलक्यारा बोगदा किंवा टनल. कुठे आहे? तर तो आहे उत्तर काशी नावाचा जिल्हा. कुठे आहे? उत्तर काशी जिल्हा. आणि कुठे? UK मध्ये, उत्तराखंडमध्ये. ठीक आहे. कुठे? उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. अडकले होते. यांना बाहेर काढण्यासाठी कोण आलं होतं? अर्नॉल्ड डिक्स. अर्नॉल्ड डिक्स कुठले आहे बेटा? डेव्हिड वॉर्नरचे काका आहेत हे. तर कुठले असतील? ऑस्ट्रेलियाचे. आलं लक्षात? समजलं का? चलो बघा. अलीकडे उत्तराखंडमधील, UK मधील उत्तराखंडमधील जो सिलक्यारा बोगदा, इथे 41 काय झाले होते? मजूर अडकले होते. आणि मग यांना बाहेर काढण्यासाठी कोण? डेव्हिड वॉर्नरचे काका आले होते. काय नाव आहे त्यांचं? अर्नॉल्ड डिक्स. ठीक आहे. 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी बिचारे 41 मजूर अडकले होते. उत्तर काशी जिल्हा आहे तिथं सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकले होते. ठीक आहे. मग त्यांना बाहेर काढण्यासाठी काय केलंय? रॅट होल मायनिंग. रॅट होल मायनिंग तुम्हाला विचारलं कोणत्या पद्धतीने काढलं? तर रॅट होल पद्धतीने. रॅट होल म्हणजे काय असतंय? तर बघा काय असतंय. रॅट होल्स अशी पद्धत असते की ज्याच्यामध्ये मेघालय वगैरे मध्ये या रॅट होल वर काय आहे? बंदी आहे. लक्षात ठेवायचं. आता फॉर एक्झाम्पल समजा दगडी कोळशाची खाण आहे, तर इथं काय होईल माहिती आहे का? इथं एखादा बारका असेल. ठीक आहे. या बारक्याला आतमध्ये शिरवल्या जातं आणि हा काय करतोय? तिथलं माइन मध्ये दगडी कोळसा वगैरे असा जमा करून आणेल. आणि मग समजा हा सिलक्यारा बोगदा आहे. ठीक आहे. हा या ठिकाणी असा सिलक्यारा बोगदा आहे. इथं लोक अडकले होते. असा ढीग साचला होता, असे लोक अडकले होते. तर असे बारक्या बारक्या लोकांना पाठवलंय, तो ढीग बाजूला केला आणि तिथं बाहेर काढलंय. अर्नॉल्ड डिक्स रॅट होल्स पद्धतीने काढलंय. आलं लक्षात? चालेल. आणि कुठले होते ते? तर ऑस्ट्रेलियाचे अर्नॉल्ड डिक्स. टनल तज्ञ आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन पुढे बोलूच. इथं सर्वात मोठा लोचा झाला होता. काय झाला होता? पुढे बघू. ठीक आहे. त्यानंतर अलीकडे काही कायद्यामध्ये बदल करण्यात आले. फौजदारी कायद्यामध्ये बदल केले. यावर 100% एक प्रश्न येईल. ठीक आहे. आता प्रश्न कठीण येईल, फक्त मी एवढं सांगतो तुम्हाला. प्रायमरी एक क्वेश्चन जर आला तर अलीकडे कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले जुन्या कायद्यामध्ये, तर तिथं काय काय येईल? सर्वात पहिले एक लक्षात घ्यायचं की जो जुना कायदा होता, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. जुना कायदा कधीचा होता? जुना कायदा होता तो म्हणजे भारतीय न्याय संहिता, भारतीय दंड संहिता. कधी? 1860. त्यानंतर होता CRPC 1898 आणि पुरावा कायदा 1872. मग तुम्हाला काय विचारलं माहिती आहे? वर्ष विचारेल. आलं लक्षात? 1860, 1898, 1872. ठीक आहे. बघा, काही भारताचे महत्त्वाचे फौजदारी कायदे आहेत. यामध्ये बदल झाला. एक, इंडियन पिनल कोड IPC, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. या 3 कायद्यामध्ये अलीकडे चेंजेस करण्यात आले. यावर प्रश्न काय येईल का सांगतोय, कारण की आयोग काय करतोय? दरवर्षी एक करंटचा क्वेश्चन असा टाकतोय की जी पोस्ट तुमच्या अभ्यासात आहे. आता PSI पोस्ट आहे, ऑब्वियस आहे. तर IPC हा होता 1860चा, CRPC 1898चा बाळांनो, आणि 1872चा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आता याचं नामकरण सर्वात पहिले तर सरकारने याचं नाव बदलवलं. याचं नाव काय केलं? भारतीय न्याय संहिता, BNS, भारतीय न्याय संहिता, BNS झालंय. याचं काय केलंय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. CRPCचं नाव काय केलंय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ठीक आहे. आणि याचं नाव काय केलंय? भारतीय साक्ष कायदा, भारतीय साक्ष कायदा म्हणजे मराठीमध्ये पुरावा कायदा. आलं लक्षात? असं. आणि ऑब्वियस आहे हे कायदे कधी दिले? 2023ला. याचं नाव काय द्याल तुम्ही? 2023. सर्वात पहिला तर हाच विचार, कोणत्या वर्षीचे होते आणि आता काय नाव आहे. आलं लक्षात?
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे कधी मंजूर झाले, तर बघा लोकसभेत 20 डिसेंबरला, राज्यसभेत 21 डिसेंबरला आणि राष्ट्रपतीचे 25 डिसेंबरला. सो हे प्रश्न विचारले जाईल, म्हणून लक्षात ठेवायचं की हे कायदे लोकसभेमध्ये किती बेटा, लोकसभेमध्ये 20 डिसेंबर 20/12, ठीक आहे, मानवी हक्क दिनाच्या दुप्पट करायचं 20 डिसेंबर. राज्यसभेमध्ये किती 21/12, लक्षात येईल ना, 12ला उलट करायचं 21/12 लक्षात येईल. आणि जे राष्ट्रपतीनं स्वाक्षरी केली, पीडी म्हणजे प्रेसिडेंट, यांनी स्वाक्षरी केली 25/12. आता 25/12 का बरं, 25/12ला असतो सुशासन दिन, आणि सुशासन दिन म्हणजे अटल बिहारी वाजपेयींची जयंती. आलं लक्षात, समजलं का, आलं लक्षात. लोकसभा 20, राज्यसभेत 21 आणि 25ला सुशासन दिनाला, ठीक आहे, आलं लक्षात, झालंय. म्हणून ना मग आता या कायद्यामध्ये असे बदल करण्यात आले, कधी कधी केले सांगितले. आता बदल काय झाले तर बघा, पूर्वीच्या कायद्यामध्ये 511 कलम होते, याला 358 केलंय, 484चं 531 केलंय, 167चं 170 केलंय. म्हणजे पहिल्या कायद्यात कमी केले, दुसऱ्या कायद्यात वाढवले, ठीक आहे. 511 होते, 358, त्यानंतर 531 आणि 170. हा डेटा सुद्धा लक्षात ठेवायचा, कळालं का, झालंय. आणि हे विधेयक कधी मांडलं होतं, ऑगस्ट महिन्यात मांडलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एक इम्पॉर्टंट न्यूज ही लक्षात ठेवा की हे कायदे जे आहेत, हे कायदे कधी लागू झाले, 1 जुलैला. कधी, 1 जुलै 2024ला. अंमलात कधी आले तर काय सांगायचं, 1 जुलै 2024ला. आलं लक्षात. चलो, लेक्चर थोडंसं लेंदी होईल, लक्ष द्या, कारण की आपल्याला ह्या एवढ्या न्यूज कव्हर करायच्या आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इथं ही एक महत्त्वाची न्यूज आहे, ती म्हणजे जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक. आता हे जम्मू काश्मीर पुनर्रचना, हे याचा स्क्रीनशॉट करा आधी. फार डिटेलमध्ये समजून घ्यावं लागतं, हे समजलं की मग कळतंय. आता बघा, एक विधेयक मांडलंय ज्याचं नाव आहे जम्मू व काश्मीर पुनर्रचना विधेयक. म्हणजे काय झालंय, अलीकडे तुम्हाला मी ना जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, तर त्या निवडणुकीसाठी काय केलंय, परिसीमन केलंय. परिसीमन म्हणजे समजते ना, परत मतदारसंघांची आखणी, ते आहे. आता एक लक्षात ठेवायचं, जम्मू काश्मीरमध्ये 2 प्रकारे असतील, तर लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरमध्ये जम्मूसाठी काही जागा आहेत आणि काही काश्मीरसाठी आहेत. जम्मू काश्मीरसाठी ज्या जागा आहेत त्या 43 जागा आहेत, काश्मीरसाठी 47 आहे. म्हणजे सध्या जर तुम्हाला तिथं विधानसभेच्या जागा, व्हीएस म्हणजे विधानसभा, आणि याच्या जागा जर विचारल्या तर सांगायचे किती, 43 आणि 47. किती होतात बाळांनो, 90. पण तसं जर बघितलं ना, टोटल जागांची संख्या किती आहे, तर लक्षात ठेवायच्या, टोटल जागा आहेत 114. किती आहेत, 114. पण त्यापैकी सध्याच्या स्थितीत किती जागांसाठी निवडणूक होते, तर काय सांगायचं, फक्त 90 जागा. का बरं सर, 24 जागांनी काय केलंय, तर 24 जागा बेटा पीओके साठी रिक्त आहे, कारण की तो आपला भाग आहे आणि आपण परत घेतला की मग तिथं 24 जागांसाठी निवडणुका घेऊ, म्हणून ना पीओके साठी 24 जागा रिक्त आहेत. आलं लक्षात. सर आता या जागांमध्ये आरक्षण कसं आहे, तर लक्षात ठेवायचं, या जागांमध्ये तुम्हाला आरक्षण असं दिसतंय की, ठीक आहे, इथे तुम्हाला एससी साठी जागा दिसतात 7. किती सांगितलं, एससी साठी 7, एसटी साठी 9. एसटी जास्त आहेत बरं, लक्षात ठेवा, एससी 7, एसटी 9. त्याच्यानंतर जर समजा पाकिस्तान मधून स्थलांतरित असतील, ज्यांना आपण काश्मीरी पंडित म्हणतो, ठीक आहे, आता काश्मीरी पंडितांसाठी 2 जागा असतील. किती जागा, 2. आणि 2 जागांपैकी मिनिमम 1 महिला असावी. मिनिमम 1 काय असावी, महिला. 7 जागा एससी साठी, एसटी साठी 9 जागा, 2 जागा काश्मीरी, आणि एक पीओके मधून स्थलांतरित असेल. पीओके बघा, हे पाकिस्तान मधून आहे, पीओके, इथं 1 जागा काय आहे, या ठिकाणी राखीव आहे. हे झालं आरक्षण. आलं लक्षात, समजलं का, या प्रकारे. आणि यासाठी मग निवडणुका झाल्या, तुम्हाला माहित आहे की मग त्या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. पुढे बोलूच आपण, कोण सरकार स्थापन केलं, काय नाही, ओमर अब्दुल्ला वगैरे, हे बघू पुढे. झालंय. म्हणून बघा, अलीकडे जम्मू काश्मीर, हे राहिलं का लिहायचं, स्क्रीनशॉट करून घ्या. हा, अलीकडे जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक करण्यात आलं,
ज्याच्या अंतर्गत जागा ज्या आहेत त्या 90. कोणासाठी किती जागा आहेत हेच तुम्हाला सर्व प्रकारे व्यवस्थित समजून सांगितलं. ठीक आहे, झालंय. वकील दुरुस्ती विधेयक विचारत नाही. डेटा संरक्षण विधेयक फक्त कधी झालंय तर 7 ऑगस्टला. जर तुमचा डेटाचा कोणी मिसयूज करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय असेल, त्या संस्थांना 250 कोटीपर्यंत काय असेल, दंड असेल. आणि इंटरनेट वापरासाठी 18 वर्ष ही अट कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. आता बघा, संसदेत 143 खासदारांचं निलंबन झालं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं हे महत्वाचं आहे. बघा, संसदेत 146 खासदार आहेत. किती आहेत? 146. 43 नाही, 146 खासदारांचं एका वेळेस निलंबन झालंय. तुम्हाला माहिती आहे संसदेमध्ये घुसखोरी झाली होती, त्यानंतर विवाद उद्भवला होता. आणि जे संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे, कोणतं? हिवाळी सेशन. या हिवाळी सेशन मध्ये काय झालंय, अशा प्रकारे हे झालंय. आणि इथं लोकसभेचे किती खासदार निलंबित झाले तर 100 जण, आणि राज्यसभेचे किती झाले तर 46 जण काय झाले, त्या ठिकाणी जे एमपीज आहेत हे निलंबित झाले. आलं लक्षात? सर्वात महत्वाचं इथं लोकसभेचा जो नियम क्रमांक आहे हा किती आहे? 373. कोणता? रूल नंबर आहे पोरांनो 373. आणि इथं जो आहे हा आहे 256. 256 रूल नंबर. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की अलीकडे हिवाळी अधिवेशनामध्ये किती लोकांचं निलंबन झालं? किती सांगायचं? 146. त्यापैकी लोकसभेचे 100, राज्यसभेचे 46. रूल नंबर किती होता? नियम क्रमांक लोकसभेचा 373, राज्यसभेचा रूल नंबर किती? 256. ओके, बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, झाले. आलं का लक्षात? आता का करतात निलंबित त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे काय असते? एखाद्या भाषण चालू असताना गोंधळ करणे, सभागृहात शांतता न राखणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी असं येऊ शकतं. ठीक आहे, समजलं का? सो हे काय होतं? ह्या होत्या राजकीय घडामोडी. परत एकदा सांगतोय, जर तुम्हाला करंट अफेअरची संपूर्ण तयारी करायची असेल तर हा कोर्स माझा अवेलेबल आहे. फार कमी प्राइसला आहे, मला वाटतं 300 समथिंग असं काहीतरी रुपयाला आहे. तो तुम्ही परचेस करू शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला आयोगाच्या सर्व PYQचं विश्लेषण बघायचं असेल तर आपण PYQ विश्लेषण ही बॅच लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये तुमच्याकडून गट ब आणि क चं 2018 पासून तर 23 पर्यंत सगळे प्री मेन्सचे पेपर सॉल्व्ह केले आहेत. ते विषयवार. गणिताची विनोद सर, बुद्धिमत्तेचं ज्ञानेश्वरी मॅडम, भूगोलाच्या सुप्रिया मॅडम, अर्थशास्त्राचे सागर सर, राज्यशास्त्राचे अक्षय सर, विज्ञानचे सागर सर आणि इतिहासाचे अरुण सर. सो अशा प्रकारे आहे. आणि यामध्ये ओव्हरऑल तुमचं सगळं PYQ विश्लेषण करून घेतलं आहे, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला बूस्ट मिळावा. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.